आणि आता एक नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांवर। अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचे 10 ते 11 आमदार संपर्कात। आमदार अमरावतीमधील काँग्रेस आमदारही भाजपच्या संपर्कात आहेत। आमदार रवी राणांचा मोठा दावा। अशोक चव्हाण भाजपमध्ये येत असतील तर त्यांचं स्वागत। खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांची TV9ला प्रतिक्रिया। अशोक चव्हाण जास्त दिवस काँग्रेसमध्ये राहणार नाहीत, मी पूर्वीच भाकीत केलं होतं। शिंदेगडाचे आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य। भविष्यात फक्त शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी राहणार। उद्धव ठाकरे आणि राऊतांच्या हातात काही राहणार नाही। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर रामदास कदमांचं वक्तव्य। महाराष्ट्रातील काँग्रेसची स्थिती पाहून मनाला वेदना। संघटनेसाठी 22 वर्ष काम केलं, सध्याची स्थिती पाहून अस्वस्थ झालोय। विधान परिषद आमदार सत्यजित तांबेंचं ट्विट। काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकींना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा। तर लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही याचा त्यांना अनुभव येईल, वडेट्टीवारांचा टोला। 3 पक्ष एकत्र आल्यामुळे मला मतदारसंघ राहिलेला नाही, मला कुठे जायला आवडेल या पर्यायाला आता उशीर झालाय। राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर बीडमध्ये पंकजा मुंडेंचं वक्तव्य। घरातील वडिलांना ज्येष्ठाला तुम्ही बाहेर काढाल का? खासदार सुप्रिया सुळेंचा अप्रत्यक्षपणे अजित पवारांना हा टोला। तर अदृश्य शक्तीनं आमचं आणि उद्धवजींचं चिन्ह चोरलेलं आहे, सुप्रिया सुळेंची टीका। बारामतीत सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर शाईफेक करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं पोलिसांना हे निवेदन। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 19 फेब्रुवारीचा सातारा दौरा पुढे ढकलला, लवकरच सुधारित दौऱ्याची तारीख निश्चित केली जाईल, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदमांनी माहिती दिली। मराठा आरक्षणासाठी 16 तारखेला विशेष अधिवेशन होण्याची शक्यता, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार। विशेष अधिवेशनात मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाणार, सूत्रांची माहिती। अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आज 3रा दिवस। जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, जरांगेंचा उपचार घेण्यास मात्र नकार। अधिसूचनेची अंमलबजावणी न झाल्यास देशभरात आंदोलन। 15 तारखेला अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास काय होतं ते लक्षात येईल, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा। 14 तारखेला बंद ठेवण्यासंदर्भात मला कल्पना नाही, बंदचा निर्णय समाजानं घेतला असेल तर शांततेत बंद करावं। महाराष्ट्र बंदच्या व्हायरल मेसेजवर जरांगेंची प्रतिक्रिया।